नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मराठी बिझनेस आयडिया. नमस्कार मित्रांनो, चला सुरू करूया. मित्रांनो, आपल्याला नेहमी वाटत असतं की आपला व्यवसाय असावा, पण नक्की कोणता व्यवसाय करू हा प्रश्न नेहमी आपल्यासमोर असतो. त्यामध्ये गुंतवणूक आणि पैसे याची खूप मोठी अडचण असते. कमीत कमी गुंतवणुकीमध्ये कोणता व्यवसाय करता येईल का, आणि जरी केलाच तर चांगल्या प्रकारचा नफा होईल का, असा विचार आपण करत असतो. तर हो, नक्कीच करता येईल. कमी गुंतवणूक करून आपण चांगल्या प्रकारचा नफा मिळवू शकतो, हे आज आपण पाहणार आहोत. तर ते कसं पाहूया. तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्रात फेमस असेल तर ते म्हणजे महाराष्ट्रातला कडक असा वडापाव. आणि याच वडापाव सोबत असते ती हिरवीगार अशी हिरवी मिरची. आणि याच हिरवीगार मिरचीमध्ये आपण आपला व्यवसाय शोधणार आहोत. तर ते कसं पाहूया. आपल्या एरियामध्ये कितीतरी हॉटेल्स, वडापावचे स्टॉल, मिठाई दुकान असतात. या ठिकाणी कितीतरी गोष्टींसाठी मिरची वापरली जाते, आणि त्याचबरोबर असते ती कोथिंबीर. यांनाच लक्षात घेऊन आपण आपला व्यवसाय सुरू करायचा आहे. तो कसा पाहूया. यासाठी सुरुवातीला तुम्हाला तयार करावी लागेल तुमची, म्हणजेच तुमच्या व्यवसायाची ओळख. म्हणजेच तयार करावी लागेल ते व्हिजिटिंग कार्ड. पण हे तुमचं कार्ड दिसायला विशेष हवं. ते कसं ते पहा. हे कार्ड तुमच्या व्यवसायाची माहिती देणारं असेल. या छोट्याशा कार्डमुळे तुमची आणि तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण होते. आता हे कार्ड घेऊन तुम्ही मार्केटमध्ये उतरू शकता, म्हणजे तुमच्या जवळच्या एरियामध्ये तुम्ही मार्केटिंग करू शकता. तुम्ही तुमच्या घराजवळी 3 ते 4 किलोमीटर एरियामधले प्रत्येक हॉटेल, वडापाव गाडी, स्वीट होम्स यांना भेट द्या आणि त्यांना कार्ड देऊन सांगा, नमस्कार काका, आम्ही मिरची कोथिंबीर सप्लाय करतो. खास म्हणजे तुम्ही जी मिरची कोथिंबीर किरकोळ मार्केट किंवा भाजीच्या दुकानातून घेता, ते लोक तुमच्याकडून मिरची मागे कमीत कमी 25 ते 30 रुपये जास्त घेतात, आणि कोथिंबीर मागे 10 ते 15 रुपये जास्त घेतात. म्हणजेच तुम्हाला ही मिरची मार्केट रेटपेक्षा खूप महाग मिळते. तुम्ही जर आमच्याकडून मिरची कोथिंबीर घ्याल तर तुम्हाला आम्ही मार्केटच्या किमतीपेक्षा फक्त 5 ते 6 रुपये वाढून तुमच्या या दुकानात मिरची कोथिंबीर पोहोच करू, तेही कोणतेही डिलिव्हरी चार्जेस न घेता. काका हे सगळं ऐकून झाल्यानंतर नक्की म्हणतील, पण मी कसं मानू की मला रोज याच किमतीने मिरची आणि कोथिंबीर मिळेल, आणि तसं म्हटलं तर तुम्हाला कसं परवडतं. त्यांना तुम्ही सहज सांगू शकता, काका आम्ही ठोक माल उचलतो, बऱ्याच जागी माल पुरवतो, त्यामुळे आम्हाला या किमतीमध्ये परवडतं. काका तुमच्या माहितीसाठी तुम्ही हप्ताभर तरी माल घ्या, असे तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करू शकता. कसं असतं ना, व्यवसाय करायचं म्हटलं की भरपूर प्रमाणात प्रसार करावा लागतो, म्हणजेच करावं लागतं ते मार्केटिंग. कमीत कमी रोज 40 ते 45 हॉटेल्स, स्वीट होम्स, वडापाव गाड्या यांना व्हिजिट देऊन आपल्या व्यवसायाची माहिती दिली पाहिजे. आणि हे काम कमीत कमी 4 ते 5 दिवस सलग झालं पाहिजे. यामध्ये तुम्ही तुमचा कस्टमर बेस कसा वाढवाल याकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजेच पूर्णपणे मार्केटिंगवरती चांगला भर दिला पाहिजे. कमीत कमी या 4 दिवसात आपल्याला 100 कस्टमर तरी जमवायचेच आहेत. ही झाली एक बाजू. आता दुसरी बाजू पाहू. आता आपण मार्केटची माहिती घेऊ, जिथून तुम्ही मिरची आणि कोथिंबीर घेणार आहात. आपण उदाहरण म्हणून पुण्यातल्या मार्केटचा अभ्यास करू, म्हणजेच गुलटेकडी मार्केटचा अभ्यास करू. आपण मिरची किंवा कोथिंबीर खरेदी करायला गेलो तर आपल्याला इथे एका जागी पोत्याने ठोक माल विकताना दलाल दिसतात, आणि हेच दलाल दुसऱ्या छोट्या दलालांना माल विकतात. हे छोटे दलाल माल गाळ्यामध्ये किरकोळ विक्रीसाठी आणतात. इथे माल आणला जातो. हे असे असतात गाळे. आणि हे किरकोळ विक्रेते म्हणजे छोटे दलाल गाळ्यावर माल विकतात. या गाळ्यांमध्ये कमीत कमी 5 किलोच्या वरच माल विकला जातो. या छोट्या दलालांकडून माल घेणारे हे लोकल भाजीवाले असतात, आणि हेच भाजीवाले हॉटेल, हातगाडी, स्वीट होम्स यांना भाजीतला सगळा माल पुरवतात.
यात कोथिंबीर मिरचीसुद्धा पुरवली जाते. म्हणजे मार्केटचा माल आधी मोठे दलाल, नंतर छोटे दलाल, लोकल भाजीवाले आणि नंतर कस्टमर्सपर्यंत हा माल पोचतो. म्हणजेच मोठे दलाल जर 40 रुपये किलो मिरची विकताय तर त्यात 5 रुपये ॲड करून छोटे दलाल लोकल भाजीवाल्यांना विकतात आणि हेच लोकल भाजीवाले पुढे हीच मिरची 60 रुपये किलो विकतात. आता मार्केटची खरी मिरचीची किंमत ही 45 रुपये ठरली आहे. कारण वडापाववाले काका जरी मार्केटमध्ये मिरची घ्यायला आले तर त्यांना मोठ्या दलाल विक्रेत्याकडे न जाता त्यांना छोट्या दलालाकडेच मिरची घ्यायला जावे लागेल आणि त्यांना ती मिरची 45 रुपये किलोच मिळणार आहे. यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की आपण कमीत कमी 90 ते 100 किलो माल हा मोठ्या दलालाकडून उचलणार असल्यामुळे आपल्याला मिळणारी किंमत ही 40 रुपये प्रति किलो असेल. म्हणजेच आपल्याला खरेदीमध्येच पैसे वाचवता येतील आणि इथेच आपण आपला निम्मा नफा मिळवतो. ही सुद्धा एक मोठी गोष्ट आहे. आपल्याला खरेदीमध्ये पैसे वाचवता आले तर आपला व्यवसाय जलद गतीने वाढू शकतो. मिरचीची 40 रुपये ही किंमत ही एक उदाहरण आहे. मिरचीची किंमत ही मार्केट रेटनुसार रोज बदलत असते. जसं आपण काकांना सांगितलं आहे की मार्केटच्या रेटनुसार आम्ही कमीत कमी 5 ते 6 रुपयेच वाढवून तुम्हाला मिरची देणार आहोत. तर मार्केटची आता खरी किंमत 45 रुपये आहे आणि त्यात आपली फक्त 5 रुपये वाढून म्हणजेच आपण ती 50 रुपये किलो मिरची देणार आहोत. आपल्याला होणारा नफा हा प्रति किलो 10 रुपये मिळणार आहे. आपण मिरची ठोक दलालाकडून उचलणार असल्यामुळे ही मिरची 40 रुपये किलो मिळणार आहे. हीच मिरची आपण 50 रुपये किलो विकल्यामुळे 10 रुपये किलो मागे नफा मिळतोच मिळतो. कोथिंबीर गड्डीमागे आपल्याला फक्त 5 रुपये वाढवायचे आहेत. मग मार्केटला गड्डी कोणत्याही किमतीत मिळाली तरी चालेल. ती 10 रुपयाला असू द्या किंवा 20 रुपयाला असू द्या, नाहीतर 50 रुपयाला असू द्या, आपण फक्त 5 रुपये वाढवायचे आहेत हे लक्षात ठेवा. आता आपण पूर्ण नफा पाहू. 1 किलो मिरची मागे 10 रुपये आणि 1 गड्डी मागे 5 रुपये असे टोटल तुमच्या हातात 15 रुपये राहतात. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की कमीत कमी 90 ते 100 कस्टमर मिळवायचेच आहेत. त्यासाठी आपल्याला भरपूर मार्केटिंग करणं गरजेचं आहे. जर आपल्याला एका कस्टमर मागे 15 रुपये मिळतात तर 100 कस्टमर मागे आपल्याला 1500 रुपये मिळतात. या 1500 रुपयेमधून आपण आपला खर्च म्हणजे गाडी, पेट्रोल व इतर गोष्टी यासाठी 500 रुपये जरी वजा केले तरी 1000 रुपये निव्वळ नफा आपल्या हातात राहतो. हे 1000 रुपये मिळवण्यासाठी तुम्ही कसं काम करता हे तुमच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही तुमचे कस्टमर कसे वाढतील याच्यावरती जास्त लक्ष द्या. आपल्याला सुरुवातीला 100 कस्टमर मिळतीलच असं नाही. प्रयत्न करायला कमी पडू नका. हळूहळू तरी 100 कस्टमर बनवा. काही दिवसांनंतर असंही होऊ शकतं की 100पेक्षाही जास्त कस्टमर तुमचे तयार होतील. मराठी माणसाने कमीत कमी रोजचे 1000 रुपये कमवायलाच हवेत. त्यासाठी प्रयत्न करा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.